मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा जो काही पेपर आहे, हा पेपर झालेला आहे पहा. शिपाई आणि हमाल पदासाठी जो काही पेपर आहे मित्रांनो, हा झालेला पेपर आहे. त्यामुळं असे प्रश्न बघा, हे तुम्हाला या ठिकाणी फसवणूक नाही बघा, पूर्णपणे झालेला पेपर मी घेत आहे. 30 ते 30 प्रश्न बघा, हे सगळे पेपरला विचारलेले आहेत पहा. प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आहे. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी बघा, सर्वात पहिल्यांदा काम करा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या WhatsApp ग्रुप आणि Telegram ग्रुपची लिंक टाकलेली बघा. WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली पहा. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF मिळून जाईल पहा. सर्वात पहिल्यांदा ते काम करा आणि WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. बघा, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कोणता शब्द येईल हे या ठिकाणी विचारलेले आहे पहा खालील वाक्यामध्ये. तर बघा, आय एम टिंब टिंब फॉर यू आउटसाइड द लायब्ररी. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा कोणतं येऊ शकतं. तर या ठिकाणी आय एम आलेले पहा, एम. ज्यावेळेस बघा मित्रांनो, एम हे सहाय्यक क्रियापद येतं त्यावेळेस आपल्याला ING प्रत्यय लागतो. म्हणून बघा, ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. आय एम वेटिंग फॉर आउटसाइड द लायब्ररी. समजलं? वेटिंग हे योग्य रूप लागतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा पहा. आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा पाखरे घरट्याकडे परतू लागतात. तर मित्रांनो, हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे? तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक 4 हे कोणतं वाक्य आहे? तर मिश्र वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला. मिश्र वाक्य समजलं. त्यामध्ये एक मुख्य आणि एक गौण वाक्य आहे किंवा जेव्हा तेव्हा या गौणाचं सूचक उभा आवेने जोडलेले पहा. ज्यावेळेस जेव्हा तेव्हा येतं त्यावेळेस काय असतं? मिश्र वाक्य असतं पहा. चला, पुढचा प्रश्न इंग्लिशचा होता मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन फिल इन द ब्लँक्स फॉर द बिलो सेंटेन्स. म्हणजे खालील वाक्यामध्ये आपल्याला कोणतं या ठिकाणी येईल ते आपल्याला व्यवस्थित पाहिजे पहा. तर बघा, माय सिस्टर टिंब टिंब इन बिग हाऊस. बघा, या ठिकाणी जर पाहिलं, लिव्ज आलेलं आहे मित्रांनो. याचं उत्तर काय होईल? बघा, या ठिकाणी लिव्ज होईल. कमून होईल? तर बघा, साध्या वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यामध्ये कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असतं. या ठिकाणी पहा, माय सिस्टर असेल तर क्रियापदाला यस किंवा इयस लागतं बघा. समजलं? माय सिस्टर म्हणजे या ठिकाणी यस किंवा इयस प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ द प्रॉपर पंक्च्युएशन फॉर द गिव्हन सेंटेन्स बिलो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विरामचिन्हे व्यवस्थित लावून वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं, माय फादर सेड मेक शुअर यू गेट होम बिफोर 7 PM. तर या ठिकाणी मित्रांनो, व्यवस्थित लावलेलं बघा, माय फादर सेड मेक शुअर यू गेट होम बिफोर 7 PM. मित्रांनो, हे ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे पहा. 5व्या नंबरचा प्रश्न मित्रांनो, खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचे पहा. शत्रूकडून बातमी काढून आणणारा. तर शत्रूकडून बातमी काढून आणणारा याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 हेर असं म्हणतात. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा, या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा, आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल.
त्यामुळे लवकरात लवकर घ्या. पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. बातमी काढून आणणारा याला आपण काय म्हणतो? हेर असं म्हणतात पहा. तर मित्रांनो, शत्रूच्या गोटातून गुप्त माहिती काढून आणणाऱ्या व्यक्तीला हेर किंवा गुप्तचर म्हणतात. आणि सैन्य दलामध्ये शिपाई, सैनिक, सेनापती असतात. पण बातमी काढणारे हे काम हेरच करत असतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील संयुक्त वाक्य प्रकारामधील अचूक प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो 6 प्रश्न झाले आणि मित्रांनो टोटल 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा. युद्धभूमीवर सैनिक जिंकू किंवा मरू या भावनेने लढली. तर मित्रांनो संयुक्त वाक्य प्रकारामध्ये आपल्याला अचूक प्रकार या ठिकाणी ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विकल्प बोधक. किंवा अथवा यासारख्या अव्ययांनी ज्यावेळेस 2 पर्यायापैकी एकाची निवड सुचवली जाते तेव्हा काय होतं? विकल्पबोधक संयुक्त वाक्य असतं. यालाच मित्रांनो जिंकू किंवा मरू या ठिकाणी शब्द आलेला आहे. म्हणून हे विकल्पबोधक हे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो एकदम सोपा आहे बघा. लोड घेऊ नका. मी आहे. तर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू कंप्लीट द बिलो सेंटेन्स. डिग्रीचं उदाहरण आहे मित्रांनो. द एव्हरेस्ट इज टिंब इन द वर्ल्ड. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो हे आपलं 10वीलाच झालेलं आहे. तर सुपरलेटिव्हचं जे काही डिग्रीचं वाक्य आहे मित्रांनो हे नियमानुसार विशेषणाच्या स्वरूपापूर्वी म्हणजे हायेस्ट याचं योग्य उत्तर येईल पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 1 बघा द हायेस्ट माउंटन मित्रांनो हे याचं योग्य उत्तर आहे. द कोणता शब्द येईल? हायेस्ट. पुढचा प्रश्न आहे बघा सिलेक्ट द appropriate article from the below options to complete the sentence. It is टिंब ओल्डेश बिल्डिंग इन द टाउन. मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित उत्तर द्या. तर ओल्डेश हे विशेषण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असल्याने त्यापूर्वी द हे बघा या ठिकाणी द हे या ठिकाणी आपलं उपपद निश्चित आहे पहा. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे पहा. चला 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो खालील वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे पहा. आईचा गाजर हलवा बनवून झाला. सांगा पटकन. आईचा गाजर हलवा बनवून झाला हे कोणतं आहे मित्रांनो? समापन कर्मणी पहा. बघा ज्यावेळेस कर्त्याला षष्टीचा प्रत्यय मित्रांनो मी तुम्हाला जी काही पी-डी-एफ देणार आहे ₹249 त्यामध्ये बघा पूर्ण मराठी व्याकरणाचं या ठिकाणी पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि IMP प्रश्न सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. जास्त काही सांगत नाही. तर मित्रांनो आईचा गाजर हलवा बनवून झाला. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी कोणता प्रयोग आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो लक्षात ठेवा समापन कर्मणी पहा. कर्त्याला जर षष्टीचा प्रत्यय लागला या ठिकाणी बघा आईचा या ठिकाणी कर्ता कोण आहे? आई आहे. आईला या ठिकाणी चा प्रत्यय लागलाय म्हणून हे कोणता आहे? समापन कर्मणी पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावलाय. अरिष्ट बघा अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कोणता होईल मित्रांनो? संकट. अरिष्ट म्हणजेच काय? संकट किंवा आपत्ती. पुढचा प्रश्न मित्रांनो भारत आणि US दरम्यान आयोजित केलेल्या 19व्या सैन्य सरावाचं नाव काय आहे? मित्रांनो हे सुद्धा आपण पी-डी-एफ मध्ये दिले चालू घडामोडी सर्व. त्यामुळे याच्या बाहेर प्रश्न काय जाऊ शकत नाही. तर बघा या ठिकाणी मित्रांनो युद्धाभ्यास आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका. पुढचा प्रश्न मित्रांनो उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही विचारलंय बघा. आपल्याला चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचंय पहा. तर मित्रांनो कोणतं विधान सत्य नाही असं विचारलंय? ओळखा पटकन. 30 प्रश्न आहेत. 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतात सांगा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सत्य नाही बघा. पहिलं बघा या वनांचा प्रदेश वर्षभर उष्ण आणि आर्द्र असतो हे सुद्धा बरोबर आहे. वृक्षांची पाने गळण्याची निश्चित वेळ नसते हे सुद्धा बरोबर आहे. हत्ती, लिंबूर आणि हरिण या वनामध्ये आढळणारे काही सामान्य प्राणी आहेत. तर बघा हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बरोबर. 200 सेंटीमीटर ते 70 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये पसरलेले आहे. हे चुकीचं आहे पहा. मित्रांनो 70 ते 200 हे काय बघा पानझडी वनांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विधान 2 हे काय आपलं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो टिंब हे काय प्रश्न आहे पहा. टिंब हे पेशीचं ऊर्जाघर आणि पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातं.
पॉवर हाऊस. तर बघा तंतुकणिका मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. कणिका यालाच मायटोकॉन्ड्रिया म्हणतात इंग्लिशमध्ये आणि पेशीमधील श्वसनाद्वारे एटीपी स्वरूपामध्ये ऊर्जा निर्माण करतात म्हणून त्यांना पेशीचं काय म्हणतात ऊर्जा घर असं म्हणतात. मित्रांनो हे सगळे झालेले प्रश्न आहेत एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, बास्केटबॉलच्या परिणामाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बास्केटबॉलचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, चेंडूचा घेर पुरुष म्हणजे माणसांसाठी 749 ते 780 mm आणि स्त्रियांसाठी 724 ते 737 mm असतं. हे वाक्य बरोबर आहे पहा. चेंडूचं वजन माणसांसाठी किती असतं? तर 667 ते 650 ग्रॅम आणि स्त्रियांसाठी 510 ते 567 ग्रॅम असतं पहा. म्हणजे हे दोन्ही विधानं मित्रांनो बरोबर आहेत पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो 15 नंबरचा अजून 15 प्रश्न बाकी आहेत पहा. किती बरोबर येतात सांगायचं आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचं युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीचं तत्व काय आहे? सांगा पटकन. तर काय मित्रांनो समानतेचा हक्क याचं काय पहा योग्य उत्तर आहे. समजलं? सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हा राजकीय समानतेचा भाग असून तो भारतीय संविधानातील समानतेच्या हक्काशी संबंधित आहे पहा. कलम किती? 14 ते 18 लक्षात ठेवा. कलम 14 ते 18. चला पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. पुढीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने सप्टेंबर 2023 मध्ये जमावाकडून मारहाण केल्या जाणाऱ्या पीडित व्यक्तीसाठी मोबदला देण्यासाठी योजना चालू केली? मित्रांनो मग हा 2024ला पेपर झाला. 23च्या चालू घडामोडी विचारल्यात. तर 1 वर्षाच्या जुन्या चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी नोट्स घ्या. खूप महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत पहा. वेळ वारंवार येत नसते पहा. खूप दिवसातून हा चान्स भेटलेला आहे. संधीचं सोनं करायचं आपल्याला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याने आदिवासी समुदायाच्या वन हक्कांना बळ देण्याच्या उद्देशाने मो जंगल जाम योजना चालू केली आहे? कोणती? मो जंगल जाम योजना. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा. ओडिशा मित्रांनो आपलं काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. काय? ओडिसा. मो जंगल जाम योजना म्हणजे माझ्या जंगलाची जमीन ही आदिवासींच्या वन हक्काच्या अंमलबजावणीसाठी ओडिशा सरकारने चालू केलेली पहा. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. साग ही कोणत्या वनातील सर्वाधिक प्रबळ प्रजाती आहे? सांगा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक आहे उष्णकटिबंधीय पानझडी वने. लक्षात ठेवा उष्णकटिबंधीय पानझडी वने. साग हे मित्रांनो प्रामुख्याने मान्सून किंवा उष्णकटिबंधीय पानझडी वनामध्ये आढळणारं झाड आहे पहा. चला 19 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव काय आहे? चला द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे. बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव काय आहे? तर बेकिंग सोड्यालाच मित्रांनो काय म्हणतात? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात. समजलं? NaH बघा सूत्र काय आहे? NaHCO3. हे काय मित्रांनो याचं सूत्र आहे सोडियम कार्बोनेट हे धुण्याच्या सोड्याचं नाव आहे पहा. समजलं? सोडियम कार्बोनेट हा आपली निरमा पावडर. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहे. उत्तर द्यायचं सगळ्यांनी. तर अचरंग सूत्र हा खालीलपैकी कोणत्या पवित्र ग्रंथ होता? कोणाचा पवित्र ग्रंथ होता पहा सांगा पटकन. तर मित्रांनो हा जैन धर्म ऑप्शन क्रमांक 3 जैन धर्मांच्या श्वेतांबर परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहे बघा, ज्यामधून साधूंच्या आचरणाचे या ठिकाणी नियम सांगितलेले आहेत. चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. उत्तरेकडील मैदाने कोणत्या प्रकारच्या मृदेने तयार झाली आहेत? उत्तरेकडील मैदाने सांगा पटकन. कोणत्या मृदेने कोणती मातीने तयार झाली आहेत? तर बघा जलोढ मृदा ऑप्शन क्रमांक 2 जलोढ मृदा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुपीक मृदेला जलोढ मृदा म्हणतात पहा. समजलं? जलोढ मृदा. चला 22 नंबरचा प्रश्न आहे, द्या उत्तर. खालीलपैकी कोणतं ऋग्वेदातील उपनिषद आहे? सांगा पटकन. कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. द्या उत्तर. कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की द्या. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 कौशितकी. समजलं मित्रांनो? कौशितकी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. समजलं? कौशितकी. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 आहे. टिंबटिंब फक्त वनस्पती पेशीमध्येच असतात. काय फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात? द्या उत्तर. तर लवक मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं लवक. लवक फक्त काय असतात? वनस्पती पेशीमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. प्राणी पेशीमध्ये नसतात. हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे काम करत असतात पहा. लवक फक्त
वनस्पतीमध्येच आढळतात. नेक्स्ट आहे मित्रांनो, घासीदास यांनी मध्य भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या चळवळीची स्थापना केली? सांगा पटकन. तर कोणती चळवळ होती मित्रांनो? सतनामी चळवळ. ऑप्शन क्रमांक 1 सतनामी चळवळ. बघा, गुरु घासीदास यांनी 1820 कधी? 1820च्या दशकामध्ये छत्तीसगड भागामध्ये जातीय भेदाविरोधामध्ये सतनामी चळवळ ही स्थापना केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, 25 प्रश्न झाले. सुधीर करमाकर हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सुधीर करमाकर. खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर मित्रांनो, हे कोण आहेत? फुटबॉलपटू आहेत. ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉलपटू. समजलं? बघा, 1970च्या आशियाई क्रीडा पदक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. ऑप्शन क्रमांक 3. बघा कसा प्रश्न विचारलाय. प्रश्न क्रमांक 26 आहे पहा. पुढीलपैकी कोणता अधिकार हा भारतीय संविधानामध्ये दिलेल्या समानतेच्या अधिकाराशी संबंधित आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 अस्पृश्यतेचं उच्चाटन याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून तिचं पालन करणे हा काय पहा कायद्याने गुन्हा आहे पहा. चला पुढचा प्रश्न काय आहे पहा. व्यक्तीच्या समृद्धीच्या प्रगतीसाठी पुढीलपैकी कोणत्या साहित्यामध्ये कर्म, ज्ञान, भक्ती या 3 मार्गाबद्दल सांगितलं गेलं होतं? सांगा पटकन. उत्तर द्यायचं मित्रांनो, शांतने बसायचं. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 गीता. लक्षात ठेवा, गीता हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. समजलं? गीता. गीतेमध्ये आध्यात्मिक समृद्धीसाठी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे 3 प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत पहा. 28 नंबरचा प्रश्न काय आहे बघा, उत्तर द्यायचं आपल्याला. खालीलपैकी कोणती जोडी योग्य तऱ्हेने योग्य जोडी आपल्याला ओळखायची पहा. पहिली जोडी बघा, वॉरेन हेस्टिंग्स पहिले गव्हर्नर जनरल. त्याच्यानंतर जेम्स मिल, भारतीय इतिहासाचे कालखंडामध्ये विभाजन. सांगा पटकन. तर मित्रांनो, कोणती जोडी या ठिकाणी योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, दोन्ही पण जोड्या मित्रांनो या ठिकाणी योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. वॉरेन हेस्टिंग आणि जेम्स मिल हे दोन्ही पण योग्य आहे पहा. समजलं? तर बघा, हे काय होते 1773 मध्ये पहा. 1773 मध्ये वॉरेन हेस्टिंग्स काय होते? गव्हर्नर जनरल झाले होते. बरोबर. आणि जेम्स मिल यांनी भारतीय इतिहासाचे हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश असे 3 विभाग केले होते. हे सुद्धा बरोबर आहे पहा. दोन्ही विधान हे बरोबर आहेत. चला 29 नंबरचा प्रश्न आहे बघा. कोणत्या वर्षी भारताचे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती? वर्ष विचारलंय. तर 2009 मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बघा, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्काराची स्थापना 2009 साली कॉर्पोरेट आणि संस्थांना क्रीडा विकासातील योगदानासाठी देण्यासाठी चालू केली होती पहा. 30 नंबरचा प्रश्न आहे पहा. 30 पैकी सगळ्यांनी सांगा इमानदारीने किती प्रश्न बरोबर आले? बरोबर आहे की नाही? या ठिकाणी खोटं बोलू नका. जितका पण स्कोर आला असेल तितका इमानदारीने टाईप करा. यश नक्की तुमची वाट पाहते पहा. बरोबर, इमानदारीने अभ्यास करा. राहिलेला जो काही वेळ आहे बघा तो अभ्यासामध्ये घाला. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि स्वतः आपला कॉन्फिडन्स ठेवा की आपलं काम होणार आहे. पूर्ण विश्वासाने काम करा. 100% रिझल्ट आपला आहे पहा. समजलं? कोणत्या वर्षी काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ऐतिहासिक लखनौ करारावर स्वाक्षरी केली? सांगा पटकन. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1916 मध्ये. समजलं? 1916च्या लखनौ करारात काँग्रेस आणि मुस्लिम लीगने एकत्र काम करण्याचं ठरवलं आणि काँग्रेसने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाच्या तत्वाला मान्यता दिली. तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.